डॉक्टर आंबेडकरांसहित अनेक समाजसुधारकांनी जातीयांतासाठी आंतरजातीय विवाह हा एक मार्ग सुचवलेला आहे। अर्थात हा एकमेव मार्ग जातीयांतासाठी नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। अर्थातच आंतरजातीय विवाहांप्रमाणेच आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय, आंतरवंशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचे सुद्धा विवाह खरं म्हणजे व्हायला हवेत। त्याही पुढे जाऊन भारतामध्ये समलिंगी विवाह सुद्धा व्हायला हवेत। जगातल्या काही देशांनी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता पण दिलेली आहे। आज आता इथे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांबद्दल मुख्यतः बोलणार आहे। आपल्याकडे काही अंशी आता अशा प्रकारचे विवाह स्वीकारले जात आहेत, ही आनंदाचीच गोष्ट आहे। मात्र अनेकदा ते नाईलाजाने स्वीकारले जातात असं सुद्धा आपल्या लक्षात येतं। शिवाय एकूण विवाहाच्या प्रमाणामध्ये आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांचं प्रमाण हे अत्यल्प आहे असंही दिसून येतं। बहुतेक आंतरजातीय विवाह हे प्रेमविवाहच असतात। मुला-मुलींना एकत्र याच्या संधीही वाढलेल्या आहेत। त्याबरोबर फेसबुक किंवा व्हॉट्सॲप सारख्या सोशल मीडिया सुद्धा आता एकमेकांच्या संपर्कासाठीचं एक सुलभ साधन असा बनलेला आहे। भारतामध्ये तंत्रज्ञानाची आधुनिकता आलेली असली तरी विचारांची आधुनिकता मात्र अजून खूप लांब आहे असंच आपल्याला दिसून येतं। त्यामुळेच जाती धर्माच्या सीमा ओलांडून जे प्रेमात पडतात किंवा त्यातून पुढे लग्नाची पायरी गाठायचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये एक अपराधीपणाची भावना असलेली आपल्याला दिसून येते। या मुला-मुलींच्या मनामध्ये आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा पाप करतोय, पापपुण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्यात पाप करतोय असं या मुलांच्या मनामध्ये असतं आणि त्यामुळे ही मुलं-मुली बऱ्याचदा गांगरून गेलेली असतात। कायद्याच्या दृष्टीने ती सज्ञान असतात, पण खरं पाहता अनेकदा त्यांची किशोरावस्था संपलेलीही नसते। मानसशास्त्रज्ञांच्या मते किशोरावस्था ही 25 पर्यंत सुद्धा सुरू राहू शकते। समाजाच्या दृष्टीने मात्र हे प्रेम हे लफडं, भानगड, झिंगट असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वापरलेले आहेत किंवा प्रेमी जनांना अपराधी वाटण्याचं काहीच कारण नाही असं आम्हाला वाटतं। एका मुलीशी आम्ही बोलत होतो त्यावेळेला तिला असं वाटत होतं की माझ्या आईवडिलांनी मला शिकायला बाहेर गावी ठेवलं आणि मग मी त्यातून दुसऱ्या जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडले, तर मग मी माझ्या स्वातंत्र्याचा गैरवापर करते का असा त्या मुलीच्या मनामध्ये प्रश्न होता। तिची मनस्थिती द्विधा होती। तिचे पालक तिचं लग्न त्यांच्या जातीतल्या अर्थातच एका पुरुषाबरोबर ठरवत होते आणि ही मात्र दुसऱ्याच एका मुलाच्या प्रेमात पडलेली होती आणि त्या मुलाची जात वेगळी होती। आता हे लग्न ठरून जर जाहीर झालं असतं आणि मग या मुलींनी ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न केलं असतं, समाजाच्या भाषेत पळून जाऊन लग्न केलं असतं, तर पालकांना अधिकच मनस्ताप झाला असता। मुळात मुला-मुलींनी जातीबाहेर किंवा धर्माबाहेर लग्न केलं तर पालकांना मनस्ताप होतो। हा मनस्ताप व्हायचं खरं म्हणजे काही कारणच नाही, पण मुलीचं एखाद्या मुलाबरोबर लग्न ठरलेलं असताना आणि तिने दुसऱ्याच एखाद्या मुलाबरोबर जर ती निघून गेली, पळून गेली किंवा लग्न केलं तर तो मनस्ताप अधिकच वाढतो, हे उघड आहे। तर त्यामुळे ते लग्न ठरण्याच्या आत आम्हाला या दोघांचं लग्न लावणं हे आवश्यक होतं। 2 वर्षापूर्वी हे लग्न आम्ही लावलं, त्यासाठी आम्ही आळंदीला गेलो होतो। ती मुलगी त्यावेळेला खूप रडत होती आणि तिच्या मनातली ती जी अपराधीपणाची भावना आहे काढायला लागली होती। मुलगी निघून किंवा पळून गेल्यानंतर अनेक पालक ती हरवल्याची तक्रार पोलिसांकडे करतात। त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये पण जायला लागतं आणि अशा वेळी जर मुलगी रडली तर त्याच्यातून मुलाच्या दबावामुळे तिने हा विवाह केला आहे का असा निष्कर्ष निघू शकतो आणि भारतासारख्या अत्यंतिक पुरुषप्रधान आणि जातीयवादी असलेल्या देशामध्ये ते अत्यंत धोक्याचं असतं। मुलीला रडू येणं हे साहजिकच आहे, पण त्याच्यातून जर चुकीचा निष्कर्ष निघाला तर त्याच्यातून समस्या उद्भवू शकते। काही वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यामुळे किंवा पालकांच्या भावनिक दबावामुळे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली परत आपल्या आईवडिलांच्या घरी जातात, दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावण्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत। काही वेळा जाती किंवा धर्माबाहेर लग्न करणाऱ्या मुलींच्या हत्या देखील होतात, ज्याला आपल्याकडे ऑनर किलिंग किंवा इब्रतीच्या नावाखाली होणाऱ्या हत्या असं म्हटलं जातं। महाराष्ट्राचा 2014 सालचा किती मुलींना मारले गेलं याचा आकडा खूप धक्कादायक आहे।
सरकारने नोंदवलेला आकडा आहे की 220 मुलींच्या हत्या त्यांच्या पालकांनी केलेल्या आहेत. अर्थात हा नोंदवला गेलेला आकडा आहे, नोंदवला न गेलेला आकडा हा याहीपेक्षा जास्त असू शकतो. त्यामुळेच हे लक्षात घ्यायला पाहिजे की जातीसाठी माती खाणारा समाज तथाकथित इब्रत वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. इथे कमला भसीन यांची आठवण होते. कमला भसीन या ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत. त्या असं म्हणतात की समाजाला एवढीच जर इब्रत किंवा इज्जत प्यारी होती तर ती बाईच्या योनीमध्ये ठेवलीच कशाला. कमलाताईंच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते आपल्याकडे नाही. इथे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की या सगळ्या वास्तवातून कधी कधी प्रेमिकांची ताटातूट पण होते आणि म्हणूनच लग्न केल्यानंतर मुलीने विशेष करून स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि कुठल्याही परिस्थितीत पालकांकडे परत जाणं हे योग्य होणार नाही. काही काळाने परिस्थिती निवळली असं वाटलं तर मग अंदाज किंवा खबरदारी घेऊन पालकांकडे जायला काहीच हरकत नाही. इथे तरुण मुला-मुलींना हे सांगायला पाहिजे की अपराधीपणा पण वाटतो आणि लाज किंवा पापाची भावना पण वाटते. तर मुळात प्रेम करायची लाज कशाला वाटायला पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की लग्नाच्या गाठी स्वर्गात वगैरे बांधल्या जात असल्या असं कितीही आपण म्हणत असलो तरी लग्न हा भारतासारख्या देशामध्ये शुद्ध आर्थिक व्यवहार असतो आणि त्यामुळे लग्न ठरवताना मुलीकडून हुंडा किती मिळणार आहे, मुलाकडच्यांची जमीन संपत्ती नोकरी पगार किती आहे, हेच मुद्दे महत्त्वाचे असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रेम हा महत्त्वाचा निकष ठरण्याऐवजी प्रॉपर्टी हा महत्त्वाचा निकष ठरतो. हुंडा मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो. अंगावर दागिने घालण्यापासून रुखवत देण्यापासून ते अत्यंत मोठ्या कार्यालयांमध्ये ज्याची भाडी लाख 2 लाख 3 लाख अशी असतात अशा कार्यालयांमध्ये लग्न केली जातात आणि लग्न हा आपल्या संपत्तीच्या प्रदर्शनाचा पण एक मुद्दा भारतामध्ये असलेला दिसून येतो. आणि मग थाटामाटात लग्न किंवा हुंडा द्यावा लागतो म्हणून मुली नकोशा होतात आणि मग कमालीचा पुरुष सत्ताक असलेला भारतीय समाज आधुनिक तंत्रज्ञानाचा पुन्हा एकदा वापर करून मुलगी असेल तर मुलींचे गर्भपात करतो. एखादं जोडपं जेव्हा प्रेमविवाहासाठी किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहासाठी मदत पाहिजे यासाठी येतं त्यावेळेला त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणं गरजेचं असतं. दोघेही सज्ञान आहेत ना याची खात्री करणं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असतो. आतापर्यंत येणाऱ्या जोडप्यांचा जर विचार केला ती बहुतेक जोडपी ही 25च्या आसपासचीच आहेत असं लक्षात येतं. कारण 17-18 वर्षातच मुलीच्या लग्नाचा विचार सुरू होतो आणि त्यामुळे मुलगी 25ची झाली म्हणजे तर खूपच मोठी झाली असं भारतामध्ये पालकांना वाटत असतं. अशा वेळी मुलगा आणि मुलगी बहुतेक वेळा कमावते व्हायला लागलेले असतात आणि मुलींना स्थळ येणं किंवा काही वेळा मुलांना पण स्थळ येणं सुरू झालेलं असतं. अर्थात मुलं स्वतःच्या पायावर उभी असली तरी आर्थिकदृष्ट्या ती पूर्णपणे स्वावलंबी असतीलच असं मात्र नसतं. विशेषतः जमीन किंवा घर अशा ज्या मोठ्या मालमत्ता आहेत त्या अजूनही पालकांच्याच नियंत्रणामध्ये असतात आणि खरं म्हणजे मुलं पण पालकांच्याच नियंत्रणामध्ये असतात. अशा वेळेला हे वर्चस्व झुगारून देऊन स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची मानसिक तयारी होणं मुलांची हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि हा टप्पा त्यांनी पार केला ह्याबद्दल त्यांचं कौतुक होणं हेही महत्त्वाचं असतं. अनेक जोडपी मला आठवत आहेत की मुलगी दलित आहे मुलगा उच्च जाती आहे किंवा मुलगी मुस्लिम मुलगा हिंदू आहे आणि ही चाकोरी बाहेरची पावलं जेव्हा मुलं उचलतात तेव्हा या मुलांचं खूप कौतुक आम्हाला वाटतं. खरं सांगायचं झालं तर आपल्याकडे भारतात मोठ्या प्रमाणात आता युवांची संख्या आहे. भारतातली खूप मोठी संख्या युवक या गटामध्ये मोडते पण राजकीय नेत्यांना ते मतदार म्हणून हवे आहेत आणि बाजारपेठेला ते ग्राहक. युवांच्या विवाहाच्या जोडीदार निवडीच्या लैंगिकतेच्या प्रश्नांबद्दल मात्र फारसं कोणी बोलायला तयार नाही आणि म्हणूनच युवांच्या या गरजा ओळखून आपण युवांशी संवाद साधायला पाहिजे. हा संवाद जेव्हा आपण साधतो त्यावेळेला विवाहाबद्दल बोलताना विशेषतः लग्नानंतर ते कुठे राहणार आहेत, चालू असलेला नोकरी किंवा व्यवसाय ते चालू ठेवणार का नाही, नसल्यास त्याबद्दलचा पर्याय काय आहे त्यांच्याकडे, ह्याबद्दलही त्यांच्याशी बोलणं आवश्यक असतं. बऱ्याच मुलामुलींनी याचा विचार केलेला पण असतो पण कधी कधी प्रेमाच्या किंवा भावनेच्या भरामध्ये त्यांनी
मध्यम आणि लांब पल्ल्याच्या मुद्द्यांचा फारसा विचार केलेला नसण्याची पण शक्यता असते. त्यामुळे तो विचार केला नाही याची खात्री करणं हे सुद्धा गरजेचं असतं. मुळात मुलांचं प्रेम आहे म्हणजे का आहे हे सुद्धा चर्चा करणं गरजेचं असतं. काही प्रकरणात असंही दिसून येतं की मुलीचं शोषण होत असतं आणि मुलगा तिच्याकडे केवळ एक वस्तू म्हणून बघत असतो. अशा प्रकरणामध्ये आपल्याला फक्त मुलीच्या हक्काच्या बाजूनी पण उभं राहणं गरजेचं असतं. मात्र जिथे मुलगा मुलगी हे दोघंही एकमेकांचा आदर करतायत, व्यक्ती म्हणून एकमेकांच्या स्वप्नांचाही आदर करतायत, अशा वेळेला मात्र त्या मुलगा आणि मुलगी ह्या दोन्हींच्या बाजूनी उभं राहणं आवश्यक असतं. लग्नाला कोणाकोणाचा विरोध आहे आणि तो कशा स्वरूपात प्रकट होऊ शकतो याचा बारकाईने विचार करून मग नियोजन करायला लागतं. काही वेळा मुलीला तिच्या पालकांनी डांबून ठेवलेलं असेल तर तिला तिथून बाहेर काढण्यासाठी काय युक्ती वापरायची की त्यासाठी पोलिसांची मदत घ्यायची याचा सुद्धा विचार करणं हे परिस्थितीनुरूप ठरवणं आवश्यक असतं. इथे तरुण मुला मुलींनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की लग्नासाठी जेव्हा आपण घर सोडू त्यावेळेला स्वतः खरेदी केलेल्या किंवा पालकांनी आपल्याला भेट दिलेल्या वस्तूच बरोबर घेऊन आपण घराबाहेर पडावं. इतर मौल्यवान वस्तूंना आपण हात सुद्धा लावू नये. कारण पालक इतके रागात असतात की मुला मुलींनी जातीबाहेर धर्माबाहेर लग्न केलंय ह्या रागापोटी ते मुलांवर चोरीचा आरोप सुद्धा लावू शकतात. आणि ज्यांना पोटचा गोळा वगैरे असं म्हटलं जातं त्यांच्यावर सुद्धा प्रसंगी ठार मारायला जिथे पालक कचरत नसतील तिथे चोरीचा आरोप लावणं तर पालकांसाठी काहीच अवघड नाही. एक आणखीन काळजी घ्यायला पाहिजे की लग्न करण्याआधी किंवा केल्यानंतर लगेचच वकिलांकडे जाऊन आम्ही स्वखुशीने लग्न करतो आहोत आणि घरातून निघताना कुठल्याही मौल्यवान वस्तू बरोबर घेतलेल्या नाहीत अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र करणं हे आवश्यक असतं. काही दिवसापूर्वी आम्ही आळंदीत असंच एक लग्न लावलं. त्यावेळेला लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाने आधीच आम्हाला हे प्रतिज्ञापत्र घेऊन यायला सांगितलेलं होतं. लग्न कुठल्या पद्धतीने करायचं ह्याचा निर्णय सुद्धा मुलामुलींनी विचारपूर्वक घ्यायला पाहिजे. सर्वात चांगला मार्ग हा स्पेशल मॅरेज ॲक्ट किंवा विशेष विवाह कायद्याअंतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न करणं हा असू शकतो. अर्थात लग्नाशिवाय सुद्धा एकत्र राहण्याची मुलामुलींची तयारी असू शकते. पण कायद्याचं संरक्षण जर हवं असेल तर निदान भारतात तरी लग्न करण्याला पर्याय नाही.